घरी जेवायला येतात तसं आसरा म्हणतात. कुमारी कन्या असतात. दर्शन वगैरे पाय धुवा लागतात आणि त्यानंतर जेवायला वाढावं लागतं त्यांना. तर बघा मित्रांनो, जवळपास 1 महिना झालेला आहे बोर करून, 1.5 महिना. आणि त्याच्यानंतर पूजा मांडलेल्या आसराची, म्हणजे जसं पाणी वगैरे लागतात त्याच्यानंतर आपण पाणी वापरतो पिण्यासाठी याच्यासाठी, तर मग बोरची पूजा वगैरे करतात. त्याप्रमाणेच एक पूजा मांडलेली आहे. 7 रुपयात असतात 7 देवी म्हणून. तसं 7 दगडं म्हणजे 7 गोटे वगैरे ठेवून त्याची पूजा करतात आणि 7 दिवे लावतात, 7 नैवेद्य करतात आणि 7 दगड म्हणजे चांगल्या प्रकारची देवाची पूजा करतात. बघा अशा प्रकारचे सर्व काही आरतीस ताट काढलेलं आहे. नारळ, फुलं, कापूर, अगरबत्ती, प्रसाद, तूप थोडंसं आणि बघा थोडंसं कलश आहे, तांब्याचा कलश. तिथे पाणी वगैरे घेतलेलं आहे आणि ते पाणी वगैरे टाकायचं थोडंसं आणि पूजा करायची त्याची सर्व. राळ पण घेतलेली आणि आई पण आलेली आपल्या व्हिडिओमध्ये. एकच नमस्कार कर सर्वांना. नमस्कार. चला पूजेचे ते सर्व. सर्वजण अशा पूजा करतात सर्व प्रकारची आसराची. वहिनी पण आलेल्या, वहिनीने केली पूजा आणि दुसऱ्या वहिनी आहे 2 नंबरच्या. तुम्ही म्हणसाल मित्रांनो की मी वहिनी सांगता आई सांगता, तर आमच्या घरात नाही खूप मोठी फॅमिली आहे आमचं घर म्हणजे, कारण जेवढं दाखवलं तेवढं कमीच आहे. एका व्हिडिओमध्ये कधीच बसणार नाही एवढं आमची फॅमिली आहे. त्याच्यामुळे मी तो सर्व काही दाखवतो मला एक एक जे व्हिडिओमध्ये येतात आई. तर बघा अशा प्रकारची सर्व पूजा चालू आहे आणि बोरीला 1-1.5 महिना झालेला आहे. मी सांगितलंच आधी, पुन्हा रिपीट करतो एकदा. आणि 190 फूट पाणी म्हणजे 190 फूट खोदलेले बोर आणि 30 फुटावरतीच पाणी लागलेलं आहे. चांगल्या प्रकारचं पाणी लागलेलं आहे. पूजा वगैरे चालू आहे आणि थोड्या वेळातच लगेच जेवण वगैरे करणार आहे. पण ते थोडंसं दुपारचा टाईम आहे. सर्व गावातनी एक आत्ताच पंगत झालेली होती, त्यानंतर पंगत म्हणून बा किंवा सर्वजण खूप आताच जेवण केलं म्हणून बा संध्याकाळचा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि संध्याकाळी जेवण राहणार आहे. पूजा वगैरेची मांडलेली आहे सर्व. दोघं जण झालेली पूजा. वहिनीने केलं, आईनं केली आणि वहिनी आहे तर दुसऱ्या 2 नंबरच्या. आला नाही का? दिसला नाही. खूप छोट्या सोन्याचं म्हणून झाकण लावलं ना, फिट केलं तेव्हा टाकत द्या. अच्छा, म्हणजे हे मनी बोर मध्ये टाकत असतात असं म्हणणं आहे. बोर मध्ये मनी, मासोळी, कासो. हा, पण ते मोठं टाकायच्या आधी ना आता आपण घरी होतो ना, मग त्याच्यानं ते पॅक केलेलं आहे, नंतर टाकतात. त्याचा काही प्रॉब्लेम घेऊ. आसराची पूजा म्हणतात. वीर असो, बोर असो, हां, तर असं प्रत्येक पूजा करतात अशा प्रकारचं. टीका वगैरे सर्व लावतात. करत असतात का आरती करता का म्हणता का? आरती काय समज शेंड्या काढल्या नाही ना म्हणून म्हणतो, नाही तर गोटा आहे का मग? जसं अष्टगंध फुलं टाकजा. गोटा आणतो मी. पाहिजे गोटा मागं घ्यायचा नाही तर. घ्या पाणी कशात काढायचं? टाकायचं ते पाय जाते नाही ते पाणी. मग आपल्यापाशी काढता नाही ना. देऊ देऊ इकडे. देऊ पण आलेला आपला. इकडे इकडे प्रसाद घे. चल चल इकडे प्रसाद. ये रे दादा इकडे. प्रसाद ठेवा सर्व. थोडं थोडं देवा नैवेद्यावर. इकडे लवकर. इकडे इकडे इकडे. तू नाव सांग इकडेच. काय नाव सांग तुझं पूर्ण. तुम्ही सांगा. तुझं नाव सांग पूर्ण. काय तुझं नाव काय? देवांश. देवांश. तर पप्पाचं विशाल. आडनाव
कोणाचे हा आमचा भावाचा मुलगा आहे लहान देवांश. तुम्ही पाहिला असेल खूप व्हिडिओमध्ये आलेला आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये आलेला आहे, लॉंग व्हिडिओमध्ये पण आलेला आहे. देवांश विशाल वराडे. चला प्रसाद झालेला आहे आणि लगेच थोडं वेळ जेवण राहणार आहे. आज रात जेवण कसं असतं म्हणजे पुरणाची पोळ्या आणखी भात सार भजे तूप हा तूप वगैरे. आणि पूर्ण कसं असतं जेवण सरच बोललात का? पुरी लागला. हा लहान लहान पुरी असतात, आता देवी असतात, देवीच्या साध्य बोलवतात. हा मी एवढंच वाटतो प्रसाद चिमट काळे आश्रमची कुमारिका देवी असतात अशा प्रकारचं. आणि त्याला संध्याकाळी थोड्या वेळानं जेवण देतात. हे आश्रमाचे जेवण असते. हे घे देवांश. देवांशला द्या प्रसाद. खाना तुम्ही घ्या. मी खात नाही काय. मी खात नाही. नारळाचा प्रसाद झाला आणि आता थोड्या वेळानं लगेच राहणार संध्याकाळचं जेवण. तर मित्रांनो अशा प्रकारचे सर्व पाय धुवायला लागते, म्हणजे जे घरी जेवायला येतात जसं आसरा म्हणतात, कुमारिका कन्या असतात, दर्शन वगैरे पाय धुवा लागतात आणि त्यानंतर जेवायला वाढावं लागतं त्यांना. पहिले पूजा पाली असेल कशा प्रकारची पूजा केली तर, आणि 9 मुली असतात आणि त्याला वाढावं लागतं जेवायला. तसं पहिले मान 9 जणांचा असते, पहिले 9 जण जेवतात, त्याच्यानंतर जर घरचे किंवा बाहेरचे सर्व काही जेवू शकतात. सगळं बसलेलं आहे. कोण बसायची मागं मागं सरकार थोडंसं मागं मागं वाहतात आलं पाहिजे. मागं मागं पण अशा प्रकारे टीका लावा लागते सर्व मुलींना, सर्व जेवायच्या आधी. आणि त्यानंतर ते करतात जेवण. सवासीन नाही वेगळं आहे, ते कुमारी काय कुमारी करायचं मुंडकं पटकन. आसराचं जेवण अशा प्रकारचं देतात, म्हणजे सर्व लहान मुली वगैरे असतात त्याची पूजा वगैरे करतात, टीका लावतात. आणि आधीची पूजा पाहिलीच असेल तुम्ही कशा प्रकारचे झालेले आहे. बोरपंची आणि बोरीविषयीच हे जेवण राहते, म्हणजे बऱ्याच ठिकाणी कोणी विहीर झाली तर अशा प्रकारचे जेवण देतात, बोर झाली केली पाणी लागलं तर जेवण देतात. चला झालं सर्व. हो ना टाकते ते अन्न मागं मागं टाकत आणू. त्या प्रसाद सर्व हे प्रसाद घ्या आणि परत जेवण करायचं आहे सोबत. झालं सर्व वाढणं करा मग सुरुवात. पाय लागायचं राहिले. पाय घे धुतलेले आहे, पहिले आले तेव्हा पाय धुतलं, आता नंतर पुन्हा टीका लावलं त्याला जेवायला वाढायला. आणि आता दर्शन घ्यायचं राहिलं, पात्राचं पुढे त्याचे पाय लागायचं एकदा दर्शन. पाणी जर पाणी नाहीच आहे ना, पनीर टाकायचं. जेव्हा आता खरं चालू. गाय पण घेतात दर्शन सरच. पाणी नाही का ते गुंडा कोणी पाणी पाणी वार पोटतो चला घे अनुष्का. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता, म्हणजे बोरवर जेव्हा पाणी लागते त्या प्रकारे आसरा वगैरे त्याचं जेव घालतात, म्हणजे कुमारी कन्या लहान मुली जे असतात त्यांना जेव घालतात. तर अशा प्रकारचं जेवण होतं एक साधा. तर जेवण संपलेलं आहे आपलं मुलीचं, आणि हा व्हिडिओ पण इथंच संपलेला आहे आता. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय.